हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आज आपण प्रॅक्टिस सेट 3.3 सॉल्व करणार आहोत. तर तो सॉल्व करायच्या आधी थोडंसं आपण रिव्हिजन करूयात की स्क्वेअर रूट आणि क्यूब रूटमध्ये काय, क्यूब कसा काढायचा, क्यूब रूट कसा काढायचा. तर इथे बघा 4 × 4 = 16, म्हणजे हा काय आहे, 4चा स्क्वेअर आहे. 4² = 16. ऑल्सो -4चा स्क्वेअर पण 16 येतो. काय येतो, कारण जेव्हा आपण -4 × -4 करतो तेव्हा मायनस मायनस प्लस होतो. सो हे +16 येणार आहे, बरोबर. 16 हॅज 2 स्क्वेअर रूट्स, 1 पॉझिटिव्ह अँड 1 निगेटिव्ह. कॉन्व्हेन्शनली पॉझिटिव्ह रूट ऑफ 16 इज शोन ॲज +√16 अँड द निगेटिव्ह रूट ऑफ 16 इज शोन ॲज -√16. हेन्स √16 = 4 आणि -√16 असेल तर काय असणार आहे, हे -4. So every positive number has 2 square roots and square root of 0 is always 0. आता इथे बघा क्यूब कसा काढलेला आहे. क्यूब म्हणजे काय, त्या नंबरची 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. सो इथे 17चा क्यूब दिलेला आहे. सो 17 × 17 × 17. -6चा क्यूब, -6 × -6 × -6. हे आन्सर मायनसच येणार आहे. का मायनस येणार आहे, कारण हे दोन्ही नंबर जरी मायनस मायनस प्लस झालं तरी तिसरा नंबर मायनस आहे. सो हा नंबर आपल्याला आन्सरमध्ये काय येणार आहे, म्हणजे कुठल्याही मायनस इंटिजरचा क्यूब काढला तर आन्सर कायम मायनसमध्येच येणार आहे. त्यामुळे मायनस लिहायला विसरू नका आन्सरमध्ये शेवटी. त्यानंतर फाइंड द क्यूब ऑफ -2/5. सो ह्याचं पण आन्सर केलं आपण तरी इथे पण काय येणार आहे, मायनसच येणार आहे. ठीक आहे. आता इथे पण पॉईंटमध्ये असेल जर समजा डेसिमल फ्रॅक्शनमध्ये, तरी पण ते 3 टाइम्स मल्टिप्लिक केल्यावर हे आन्सर येतं. तर आता हे असं क्यूब कसा फाइंड करायचं आपल्याला कळलं, पण आता क्यूब रूट कसा फाइंड करायचा, टू फाइंड द क्यूब रूट. The cube root, find the cube root of 216. First find the prime factors of 216. तर हे फॅक्टर्स आहेत. फॅक्टरायझेशन मेथड तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला ही अशी मेथड येत नसेल तर सरळ आपण HCF LCMला जी वापरली आहे 216. ठीक आहे. सो 2 × 1 = 2, इथे 0 येणार आहे, अँड 2 × 8 = 16. अगेन 2 × 5 = 10, 2 × 4 = 8, 2 × 2 = 4, 2 × 7 = 14. इथे तर 3 येणार आहे, कारण हा आता कुठला नंबर आहे, ऑड नंबर आहे. 7 + 2 = 9. सो 3ने डिवाइड होईल हा नंबर. सो 3 × 9 = 27, 3 × 3 = 9, अँड 3 × 1 = 3. बघा हे फॅक्टर्स आलेत आपले जसे इथे दिलेत तसे. 3 टाइम्स 2 आलेला आहे आणि 3 टाइम्स 3 आलेला आहे इथे. सो हे लिहिताना कसं लिहायचं आहे, 216 = आता हे यांनी इथे असं लिहिलं आहे, तर तुम्ही असंही लिहू शकता 2 × 2 × 2 × 3 × 3 × 3. आता हे 3 टाइम्स आलेलं आहे, हे 3 टाइम्स आलेलं आहे. सो इथे तुम्ही काय घेऊ शकता, 2 × 3चा क्यूब, बरोबर. 2 × 3चा क्यूब झालेला आहे. 2 एकदा घेतला आपण, 3 एकदा घेतला, आणि ह्या दोघांचा मिळून क्यूब झालेला आहे. सो क्यूब रूट, आता हा क्यूब आलेला आहे 216 = मग आपल्याला क्यूब रूट आन्सर लिहायचं आहे. क्यूब रूट आपण कसं लिहितो, 216 = मग 2 × 3 काय आहे, 6 आहे. जसा स्क्वेअर आपण काढून टाकतो, इथे स्क्वेअर असल्यावर हा स्क्वेअर जसा कट होतो तसा इथे क्यूब, इथे हा क्यूब आपण इथे घेतलेला, तो क्यूब रूट त्याचं जेव्हा या नंबरचं होतं तेव्हा इथे फक्त आन्सर काय येईल, 6 येईल. तर असाच आपण आता प्रॅक्टिस सेट 3.3 सॉल्व करूयात. हा लेसन एकदम इझी आहे, याची थोडीशी प्रॅक्टिस करा आणि अजिबात ह्याचे एक्झाममध्ये ह्याचे मार्क घालवू नका या लेसनचे. आता 8000. आता इथे आपण काय करायचं आहे, 8000चे फॅक्टर्स काढून घ्यायचे, प्राईम फॅक्टर्स. प्राईम फॅक्टर काढल्याशिवाय आपल्याला कळणार नाही कुठला नंबर किती टाइम्स येतो ते, आणि मग क्यूब कसं घ्यायचं. सो इथे आपण फाइंड करूयात 8000चं. बऱ्यापैकी मोठं येणार आहे हे. कशाने डिवाइड होईल, 2ने. 2 × 4 = 8, 2 × 0 = 0, 2 × 0 = 0, 2 × 2 = 4, 0 0 0, 2 × 1 = 0 0 0, परत 2ने 1000ला डिवाइड केलं किती येणार आहे, 500. 2 आता इथे परत 2 × 2 = 4, इथे उरला एक 2 × 5 = 10, 2 × 0 = 0, 2 × 1 = 2. त्याच्यानंतर इथे काय येणार आहे, 2 × 2 = 4 अँड 2 × 5 = 10. फॅक्टर्स कसे काढायचे इथे तुम्हाला कळलं नसेल तर 7th स्टँडर्डचा HCF आणि LCM लेसन मी जे व्हिडिओज अपलोड केलेत ते बघा, म्हणजे तुमच्या लक्षात नसेल तर ते लक्षात येईल फॅक्टर्स कसे काढायचे. आता इथे 5 आलेला आहे. 5 + 2 = 7, + 1 = 8, म्हणजे हा 3ने पण डिवाइड होणार नाही, 2ने पण होणार नाही, डायरेक्ट 5ने होईल. सो आपण 5ने घेऊयात. 5 × 2 = 10, उरले 2 इथे, म्हणजे परत 25 नंबर तयार झाला. सो 5 × 5 = 25, अगेन 5 × 5 = 25,
अँड 5 1 जा 5. ठीक आहे, हे एवढे आपले 8000चे फॅक्टर्स आलेले आहेत. ते आपण ते लिहून घेऊ आधी. 8000 इज इक्वल टू किती टाईम्स आलेला आहे 2? 1 2 3 4 5 6 टाईम्स. 2 इंटू 2 इंटू 2 हे 6 टाईम्स मी लिहून घेतलं. आणि 5 किती टाईम्स आलेला आहे? 3 टाईम्स. सो 5 इंटू 5 इंटू 5. आता इथे बघा, हा नंबर 3दा आला आहे, हा 3दा आला आहे आणि हा 3दा आला आहे. म्हणजे आपण इथे क्यूब घेऊ शकतो, या सगळ्यांचे घेऊ शकतो. तर इथे कसं घ्यायचं आहे मग? इज इक्वल टू 2 इंटू हा एक 2 ह्यातला घेतला, हा एक ह्यातला 2 इंटू ह्यातला 5. आणि ह्यात सगळ्याचा काय येणार आहे? क्यूब येणार आहे, कारण हे सगळे नंबर 3 टाईम्स आलेले आहेत. सो इज इक्वल टू हे किती आलेलं आहे? 2 इंटू 10 रेस टू 3 इज इक्वल टू 20 रेस टू 3. म्हणजे 8000 इज इक्वल टू किती आलेलं आहे? 20 रेस टू 3. मग आता ह्याचा क्यूब रूट म्हणजे काय येणार आहे? क्यूब रूट ऑफ 8000, इथे क्यूब लिहा, 3 लिहा, इथे 8000 इज इक्वल टू किती आलेलं आहे? 20. एवढं सिम्पल आहे. फक्त तुम्हाला ही फॅक्टरायझेशन मेथड येत नसेल नीट, तर ही याची प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला आन्सर पटकन मिळेल. सेकंड बघूया. सेकंड नंबर आपला आहे 729. आता 729चे फॅक्टर्स घेऊयात करून. आता 729 कशाने डिवाइड होईल? 7 + 2 इज 9, 9 + 9 इज 18. म्हणजे हा नंबर 3ने डिवाइड होईल. सो 3 2 जा 6, 3 6 जा, चला इथे 3 2 जा 6 आलेला आहे. सो इथे 11, त्याच्यानंतर 3 4 जा 12 आणि 3 3 जा 9, 243 आलेले आहे. आता हा पण परत नंबर 3ने डिवाइड होणार आहे का? करून बघा. 4 + 2 इज 6, 6 + 3 इज 9. येस, होणार आहे. सो 3 8 जा 24, 3 1 जा 3, परत 81 आला आहे. हा परत 3ने डिवाइड होईल. सो 3 2 जा 6, उरले 2, 3 7 जा 21, 3 9 जा 27, 3 3 जा 9 अँड 3 1 जा 3. ठीक आहे, एवढे फॅक्टर्स आपले 729चे आलेले आहेत. तर ते आपण लिहून घेऊ आधी. 729 इज इक्वल टू 6 टाईम्स 3 आलेला आहे. सो 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3. आता बघा, हा एक सेट झाला क्यूबचा, 3च्या क्यूबचा, आणि हा एक सेट झाला. सो आपण लिहिताना कसं लिहिणार आहे? इज इक्वल टू 3 रेस टू 3 इंटू 3 रेस टू 3. म्हणजेच काय? 3 इंटू 3 रेस टू 3, म्हणजे ह्याचा क्यूब. सो इज इक्वल टू कशाचा क्यूब आला? हा 9चा क्यूब आला. 729 इज इक्वल टू काय आलं आहे? 9चा क्यूब. सो देअर फोर क्यूब रूट ऑफ 729 इज 9. थर्ड बघूयात काय आहे? 343. 343 नंबर आहे. सो ह्याचे पण आपण फॅक्टर्स घेऊयात करून. 343. आता बघा, 4 + 3 7 + 3 इज 10. म्हणजे हा 3ने डिवाइड होणार नाही आहे, ऑड नंबर असला तरी. तर आपण, आणि 5ने पण होणार नाही. सो पुढचा नंबर कुठला आहे? तो 7. 7ने करून बघूयात. इथे काय येणार आहे? 7 4 जा 28, कारण 7 5 जा 35 येतं. सो 7 4 जा 28, आणि मग इथे 6 उरतं. सो 7 9 जा 63. आता हा परत 7ने होणार आहे डिवाइड. 7 7 जा 49 अँड 7 1 जा 7. सो आपलं फॅक्टर्स काय आले आहेत 343चे? 343 इज इक्वल टू 7 इंटू 7 इंटू 7, म्हणजे 3 टाईम्स 7 आलेलं आहे. सो इज इक्वल टू 7चा क्यूब. सो देअर फोर 343 इज इक्वल टू 7 रेस टू किती आलेलं आहे? 3. सो देअर फोर क्यूब रूट ऑफ 343, इथे लिहायचं आहे क्यूब, इज इक्वल टू 7. चला, नेक्स्ट नंबर आपला आहे -512. ठीक आहे, तर हे मायनस आता आपण बाजूला ठेवून फक्त 512चे आपण फॅक्टर्स करून घेऊयात. 2ने डिवाइड होणार आहे. 2 2 जा 4, उरला एक, 2 5 जा 10, उरला एक, 2 6 जा 12. सो अगेन 2 1 जा 2, 2 2 जा 4, इथे उरला एक, 2 8 जा 16, 2 6 जा 12, 2 4 जा 8, 2 3 जा 6, 2 2 जा 4, अगेन 2 1 जा 2, उरला एक, 2 6 जा 12,
2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 2 जा 4 अँड 2 1 जा 2. एवढे आपले फॅक्टर्स आलेले आहेत. किती आहेत मोजा? 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 म्हणजे बघा इथे आता 512 इज इक्वल टू फॅक्टर्स लिहून घेऊ. 9 टाइम्स 2 4 5 6 7 8 9. तर आता इथे परत सेट किती तयार झालेत बघा. क्यूबचे सेट हा 1, हा 2 आणि हा 3. 3 टाइम्स. ठीक आहे. सो हे आपण कसं लिहिणार आहे? लिहिताना आपण 2 × 2 × 2 ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे. म्हणजे हा कशाचा क्यूब झाला? 2 × 2 इज 4, 4 × 2 इज 8. सो 8चा क्यूब झालेला आहे. 512 इज इक्वल टू काय आलेलं आहे? 8चा क्यूब. सो क्यूब रूट ऑफ 512 इज इक्वल टू 8. पण आपलं आता मायनस आहे. सो मायनस कसं लिहिणार आपण? देअरफॉर क्यूब रूट ऑफ -512 इज इक्वल टू -8. हे फायनल आन्सर शेवटी तुम्ही लिहायचं आहे. ओके. 5th नंबर बघूयात. -2744, 2744. आता ह्याच्या आधी फॅक्टर्स करून घेऊयात. 2744 पहिले 2 नीच जाणार आहे. 2 1 जा 2, 2 3 जा 6, 2 7 जा 14, 2 2 जा 4. अगेन 2 ने डिवाइड होईल. 2 6 जा 12, त्याच्यानंतर 2 8 जा 16, 2 6 जा 12, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 3 जा 6. आता 343चे आपण फॅक्टर्स काढले होते, तसेच येणार आहेत पुढे. सो आता हे 343 कशाने डायरेक्ट डिवाइड होईल? 7ने. सो 7 4 जा 28 अँड 7 9 जा 63, 7 7 जा 49, 7 1 जा 7. तर हे असे आपले फॅक्टर्स आलेले आहेत. सो हे लिहून घेऊ आपण इथे. 2744 इज इक्वल टू 3 टाइम्स 2 आणि 3 टाइम्स 7. आता इथे परत सेट कशाचं झालेलं आहे बघा. 3 टाइम्स 2 आणि 3 टाइम्स 7. म्हणजे आपलं ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे? 2 × 7 ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे. या दोघांचा क्यूब. सो 14चा क्यूब. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 2744 इज इक्वल टू 14. आता हे परत नंबर मायनसमध्ये होता. सो मगासारखं आपण मायनसमध्ये आन्सर लिहून घेऊ. त्याचं क्यूब रूट ऑफ -2744 इज इक्वल टू -14. कळलेलं इथपर्यंत. 6th आता काय आहे? खूप मोठा नंबर आहे 6चा. ते बघूयात आपण कसं करायचं. ठीक आहे. आता हे मी नवीन पेजवरच घेते कारण खूप मोठं येणार आहे 6चा फॅक्टर्स. काय नंबर आहे? 32768. 2768. सो आता ह्याचे आपण फॅक्टर्स करून घेऊयात. 2768. ओके. 2 ने डिवाइड होईल. 2 1 जा 2, 2 6 जा 12, 2 3 जा 6, 2 3 जा 6, 2 8 जा 16 अँड 2 4 जा 8. इथला इथे गेला. सो 2 8 जा 16 आलं अँड 2 4 जा 8. अगेन 2 8 जा 16, इथे काहीच उरलं नाही. सो 2 1 जा 2, इथे उरलं आहे. सो 2 9 जा 18 अँड 2 2 जा 4. अगेन 2 4 जा 8, इथे 1ला डिवाइड होणार नाही. सो इथे 0 येईल. सो इथे पुढे 1 आलेला आहे. सो इथे काय येणार आहे? 0. 4 9 जा 18, परत एक उरला आहे अँड 4 6 जा 12. सो अगेन 2 2 2 जा 4, 2 0 जा 0, 2 4 जा 8 अँड 2 8 जा 16. अगेन 2 ने डिवाइड होणार आहे. 2 1 जा 2, 2 0 जा 0, 2 2 जा 4, 2 4 जा 8. परत 2 ने डिवाइड होईल. 2 5 जा 10, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 2 जा 4, 2 5 जा 10, 2 6 जा 12. अगेन 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 8 जा 16,
2 6 जा 12 and 2 4 जा 8, 2 3 जा 6, 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 6 जा 2 8, 2 4 जा 2 2 जा and 2 1 जा. झालं. इथे एवढं मोठं. आता ह्याच्यात ते 2 किती टाइम झाले ते आपण काउंट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 12 11 12 13 14 15 टाइम्स 2 आलेलं आहे. इथे खालीच लिहून घेऊयात आपण. 7 6 8 इज इक्वल टू 15 टाइम्स 2 लिहायचं आहे. 2 × 2 × 2 6 टाइम्स झालं. 7 8 9 10 11 12 13 14 15 टाइम्स. म्हणजे याचे 2चे सेट किती झालेले आहेत. 1 2 3 4 and 5 टाइम्स. म्हणजे आपलं ब्रॅकेटमध्ये किती येणार आहे. 2 × 2 5 टाइम्स 2 येणार आहे. × 2 × 2 रेस टू किती येणार आहे 3, कारण हे 3चे सेट आहेत सगळे. सो हे किती झालं आहे. 2 × 2 2 जा 4, 2 जा 8, 8 2 जा 16, 16 2 जा 32. सो 32चा क्यूब आलेला आहे. 3 2 7 6 8 इज इक्वल टू. सो देअरफॉर क्यूब रूट ऑफ 32,768चं काय येणार आहे आन्सर 32. तर इथे आपला क्वेश्चन नंबर 1 संपलेला आहे प्रॅक्टिस सेट 3.3 मधला. आता 2 करायला घेऊ आपण. चला पुढचा आपण सेकंड क्वेश्चन बघणार आहे. सिम्प्लिफाय क्यूब रूट ऑफ 27/125. तर इथे तुम्ही 27चे फॅक्टर्स काढून घ्या आधी. तुम्हाला माहिती असेल 27 कशाचा क्यूब आहे तर तुम्ही डायरेक्टली जरी चालेल. 3 9 जा 27, 3 3 जा 9, 3 1 जा 3 आणि 125 कशाचा क्यूब आहे 5चा. 5 2 जा 10, 5 5 जा 25, 5 5 जा 25, 5 1 जा 5. सो इथे बघा 3 हे 3 टाइम्स आलं आहे आणि 5 5 टाइम्स आलं आहे. सो इथे लिहिताना आपण कसं लिहिणार आहे इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 3 × 3 × 3 अपॉन 5 × 5 × 5. ओके. सो हे काय होणार आहे इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 3 and 5 3. तर हे आपण वेगवेगळं पण लिहू शकतो. कसं लिहायचं आहे क्यूब रूट ऑफ 3 क्यूब अपॉन क्यूब रूट ऑफ 5 क्यूब. हे कुठल्या फॉर्म्युलावरनं लिहिलं आहे आपण. हा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. आपण जेव्हा रिव्हिजन केली तेव्हा बघितलं. a/b⁻m इज इक्वल टू a⁻m अपॉन b⁻m. हा फॉर्म्युला घेतला आहे. सो इज इक्वल टू हे काय येणार आहे मग आता क्यूब रूट हे क्यूब रूट आणि हे 3 कॅन्सल होईल. हे क्यूब रूट हे 3 कॅन्सल होईल. म्हणजे काय राहणार आहे आन्सर 3/5चा क्यूब रूट. सो इज इक्वल टू हे आणि हे कॅन्सल झालं. सो इज इक्वल टू काय आलेलं आहे 3/5. सो देअरफॉर क्यूब रूट ऑफ 27 and 125 इज इक्वल टू 3/5. हे फायनल आन्सर आलेलं आहे. सेकंड काय आहे क्यूब रूट ऑफ 16 and 54. इथे परत 16चे फॅक्टर करून घ्या. 16 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 2 जा 4 and 2 1 जा 2. 4 टाइम्स 2 आलं आहे. आणि 54मध्ये बघूयात आपण काय येतं आहे. 2 2 जा 4, 2 7 जा 14. मग इथे 3 घ्यायला लागणार आहे आता. सो 3 9 जा 27, 3 3 जा 9, 3 1 जा 3. आता इथे बघा हे आपल्याला लिहून घ्यायचं इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ बघा इथे 2 किती टाइम्स आलेलं आहे 4 टाइम. आणि इथे 2 × 3 किती टाइम्स आलेला आहे 3 टाइम्स. सो ह्याचा एक सेट झालेला आहे 3 × 3 × 3. ह्याचा एक आणि ह्याचा एक. सो हे 2 आणि 2 इथे एक एक राहतं. हे आपण कॅन्सल करायचं आहे. सो इज इक्वल टू काय राहतं इथे क्यूब रूट ऑफ 2चा क्यूब अपॉन 3/3. ठीक आहे. हे असं आलेलं आहे.
सो इथे परत आन्सर काय आलं म्हणजे हे क्यूब रूट आणि हे क्यूब कॅन्सल करून क्यूब रूट ऑफ 2/3 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू काय आलेलं आहे 2/3 हे आणि हे क्यूब कॅन्सल झालं आहे. सो आन्सर काय आलेलं आहे 2/3. देअरफॉर तुम्ही काय लिहिणार आन्सर क्यूब रूट ऑफ 16 and 54 इज इक्वल टू 2/3. हे इथे परत तुम्ही फॉर्म्युला काय लिहायचा इथे a/b raised to m इज इक्वल टू a raised to m upon b raised to m. आता थर्ड वन बघा काय दिलेलं आहे इफ क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल टू 9. इथे क्यूब रूट ऑफ 729 दिलेलं आहे 9. देन क्यूब रूट ऑफ 0.000729 इज इक्वल टू किती आपल्याला हे फाइंड करायचं आहे आपल्याला. ठीक आहे हे दिलेलं आहे 729चं 9. देन हे फाइंड करायचं आहे. सो इज इक्वल टू आता हे आपण लिहून कसं घेणार हे 729 हे तर मी लिहून घेते आधी इथे 0.000729 इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ हे 729 इथे घेतले तर खाली डेसिमल फ्रॅक्शन प्रमाणे इथे डिनॉमिनेटरला किती येणार आहे हे किती आहेत 1 2 3 4 5 6. सो 1 नंतर 1 2 3 4 5 6 60. डेसिमल पॉईंट नंतर किती आहेत 6 डिजिट आहेत. सो ते 1 नंतर आपले खाली किती येणार 6 डिजिट येणार. सो इज इक्वल टू इथे आपण आता परत फॉर्म्युला कुठला वापरायचा आहे क्यूब रूट ऑफ 729 अपॉन क्यूब रूट ऑफ 1 लाख. ठीक आहे आता इथे कुठला आपण फॉर्म्युला वापरला आहे परत a/b raised to m इज इक्वल टू a raised to m upon b raised to m. ओके इथे आपल्याला क्यूब रूट ऑफ 729 दिलेलं आहे ऑलरेडी 9. सो आपण इथे 9 लिहून घेणार आहे 9 अपॉन क्यूब रूट ऑफ हे किती आहे 10 लाख. तर आता हा कशाचा क्यूब आहे 10 लाख. इथे बघा 0 किती आहेत 3 0 आहेत म्हणजे आपण 9 अपॉन असं लिहू शकतो क्यूब रूट ऑफ 100 इंटू 100 इंटू 100 बरोबर 6 0 आहेत ना. सो हे 2 0 2 0 आणि हे 2 0. सो हे आन्सर येणार आहे. सो इज इक्वल टू 9 अपॉन क्यूब रूट ऑफ 100चा क्यूब बरोबर. सो हे इथे परत क्यूब रूट हे आणि हे 3 कॅन्सल होणार आहे आणि खाली आन्सर काय येणार आहे 9/100. 9/100 डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कसं येईल 2 0 आहेत. सो डेसिमल नंतर किती डिजिट यायला पाहिजे 2. सो 0.09 हे फायनल आन्सर आलेलं आहे. सो आन्सर तुम्ही कसं लिहिणार आहे क्यूब रूट ऑफ 0.000729 इज इक्वल टू 0.09. इथे आपला प्रॅक्टिस सेट 3.3 संपलेला आणि आपला लेसनही संपलेला आहे थर्ड लेसन. सो तुम्हाला काही क्वेरी असेल तर कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ कळला नसेल तर परत एकदा मागे करून पॉज करून परत एकदा बघा. ठीक आहे. तुम्हाला आवडले असतील व्हिडिओ तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.